नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक अस्सल गावरान आणि पारंपरिक रेसिपी तयार करून दाखवणार आहे. बऱ्याचदा घरात भाजीला काही नसतं तेव्हा विचार येतो की आज काय बनवावं? जे घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीत आणि नेहमीपेक्षा वेगळं आणि टेस्टी बनवून तयार होईल. पाटवडी रस्सा हा तर आपण बनवून खातच असतो. पण आज मी तुम्हाला एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने झणझणीत असा पाटवडी रस्सा तयार करून दाखवणार आहे. जो तुम्ही नेहमी बनवता त्यापेक्षा अगदी वेगळा, बनवायला सोपा आणि टेस्टी असणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही हा तोंडाला चव येईल असा झणझणीत आणि टेस्टी असा पाटवडी रस्सा बनवू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे गॅसवर मी हा लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलाय. आता ह्याच्यावर आपण सर्वात प्रथम हे 1 चमचा अख्खे धणे घालून घेऊया. यानंतर 1 चमचा सफेद तीळ आणि 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं ह्या तव्यावर भाजायला घालायचं आहे. हे तीनही जिन्नस आपण तेल न घालताच तव्यावर भाजून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर यांना मस्त असं खमंग भाजून घ्यायचंय. ह्यांचा भाजून हलकासा कलर चेंज झाला, की ह्याच्यामध्ये शेवटी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या ह्या सोबत भाजायला घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कारण लसूण ह्या तव्याच्या हीटवरच हलकासा भाजला जाईल. भाजलेले हे सर्व जिन्नस मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. यानंतर आता ह्याच तव्यावर मी हे 2 मीडियम साईजचे लांबट चिरलेले कांदे भाजायला घालणार आहे. हा कांदा सुद्धा आपण तेल न घालताच तव्यावर भाजून घेणार आहोत. फुल फ्लेमवर कांदा असा तव्यावर पसरून भाजायचा आहे. ह्याला आपण तव्यावर काळा रंग येईपर्यंत भाजणार आहोत. असा तेल न घालता कांदा भाजून काळा केला की ह्याच्याने आपल्या रश्श्याला रंग आणि चव दोन्ही फारच जबरदस्त येईल. लोखंडाच्या तव्यावर भाजलेले जिन्नस हे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतात. कांदा असा ह्या रंगावर भाजून घेतल्यानंतर याला आपण तव्यावरच एक साईडला करून घेऊया. यानंतर आता ह्या तव्यावर 1 तमालपत्र, 4 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी आणि 3 चमचे अख्खे धने भाजायला घालायचे आहे. ह्यांना देखील आपण तेल न घालताच मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत. हे सर्व जिन्नस भाजून ह्यांचा हलकासा रंग बदलला आणि ह्यांचा भाजल्यानंतर छान असा सुगंध यायला लागला, की ह्यांना सुद्धा आपण ह्या तव्यावरच एक साईडला करून घेऊया. यानंतर आता ह्या तव्यावर मी हे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजायला घालणार आहे. हे सुकं खोबरं सुद्धा आपण तेल न घालताच भाजून घेणार आहोत. ह्याला मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत तव्यावर एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय. भाजीच्या कुठल्याही रश्श्याची चव आणि रंग हे वाटणातील हे सर्व जिन्नस भाजण्यावर सुद्धा काहीसं डिपेंड असतं. इथे हे सर्व जिन्नस आपण तेल न घालताच असे लोखंडाच्या तव्यावर भाजून घेतले. भाजल्यानंतर ह्यांना असं एकत्र करायचंय आणि गॅस बंद करून ह्यांना पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. सुरुवातीला आपण जे तव्यावर सर्व जिन्नस भाजून घेतले होते, त्यांना इथे मी थंड झाल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी ही 1 हिरवी मिरची घालून घेणार आहे. यासोबतच थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे अगदी फक्त 3 ते 4 चमचे पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घेतले. बस मीठ घालायचं राहिलं होतं. तर चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालून ह्याला मी मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरून घेणार आहे. तर हे पहा, हे वाटण असं एवढं घट्ट तयार झालं पाहिजे. ह्याला वाटताना जास्त पाणी घालून वाटायचं नाहीये. हे तयार केलेलं वाटण आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. यानंतर आता इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आपण तव्यावर दुसऱ्या बॅचमध्ये भाजलेले सर्व जिन्नस घालून घेतले. आता ह्याच्यामध्ये अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि गरजेप्रमाणे पाणी घालून यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचे. हे वाटण हलकसं वाटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि ह्यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे वाटून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे वाटण मिक्सरला असं अगदी बारीक वाटून घेतलंय. इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. सुरुवातीला याच्यामध्ये आपण ही पाव चमचा हळद घालून घेऊया. यासोबतच 9 ते 10 कढीपत्त्याची पानं ह्याच्यामध्ये घालायची आहे. कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडू द्यायचा आहे. बस तर आता मिक्सरला तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं सगळं वाटण ह्या तेलामध्ये परतायला घालायचंय. लो फ्लेमवर वाटण तेलामध्ये 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचंय.
वाटण तेलामध्ये जरा वेळ परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हा 1 चमचा घरगुती मसाला घालून घेणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड कांदा लसूण मसाला किंवा मग काळा मसाला सुद्धा वापरू शकता. ह्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचंय आणि चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ घालून ह्यांना वाटणामध्ये मिक्स करून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपल्या वाटणाला हलकसं तेल सुटायला लागलंय. बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटण निघून येण्यासाठी त्यात थोडंसं पाणी घातलं होतं. तर ते पाणी अगोदर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हा रस्सा तुम्हाला जसा घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी ह्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यानंतर ह्याला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. ह्याला उकळी आल्यानंतर एकदा चमच्याने चांगलं हलवून घ्यायचंय आणि ह्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचंय. यानंतर इथे या बाउलमध्ये मी हे 2 वाट्या बेसन घालून घेतलंय. ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि चवीप्रमाणे पाव चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे. ह्याचा मळून अगदीच सैल उंडा बनवायचा नाहीये. तर हे पहा, असा हा उंडा एवढा घट्ट मळून घ्यायचा आहे. सर्वात शेवटी 2 चमचे तेल घेऊन तेलामध्ये हा उंडा पुन्हा एकदा चांगला मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, हा उंडा असा एवढा घट्ट आणि प्लेन तयार झाला पाहिजे. तर आता मळलेल्या उंड्यातला अर्धा उंडा घेऊन ह्याला मी हातावर गोल आणि चपट करून घेणार आहे. भाकरी बनवण्यासाठी आपण जसा उंडा तयार करतो तसाच हा उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हा उंडा तयार करून घेतलाय. तर आता ह्या कटिंग पॅडला मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तयार केलेला उंडा या तेलावर दोन्ही बाजूने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे ह्या उंड्याच्या दोन्ही बाजूला तेल लागेल. हा उंडा लाटून घेण्यासाठी आपण ह्याला सुकं पीठ लावणार नाही आहोत. तर तेल लावूनच आपण ह्याची पातळ पोळी लाटून घेणार आहोत. चपातीप्रमाणेच ह्याला अगदी पातळ लाटून घ्यायचंय. ह्याची साईज किंवा मग ह्याच्या आकाराकडे लक्ष द्यायचं नाहीये, कारण ह्याच्या कडा आपण सुरीने कापून काढणार आहोत. तर हे पहा, ह्याची मी अशी एवढी मोठी आणि पातळ पोळी लाटून घेतली आहे. ह्या लाटलेल्या पोळीच्या कडा मी सुरीने कापून काढणार आहे. ह्याच्या कडा कापून मी ह्याला आयताकृती शेपमध्ये कट करून घेणार आहे. ह्याच्या कट केलेल्या बाजूच्या कडा आहे, यांना मी दुसऱ्या उंड्यामध्ये मळून घेणार आहे, कारण आपल्याला मळलेल्या उंड्यातल्या अर्ध्या उंड्याची सुद्धा अशीच पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, याला साधारण असं एवढं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर आता ही जी आपण सुरुवातीला छोट्या मिक्सरच्या भांड्यात वाटून पेस्ट तयार केली होती, ही तयार केलेली पेस्ट आपण ह्या लाटलेल्या पोळीवर टाकून घेऊया. गरज पडेल तसतसं आपण ही तयार केलेली पेस्ट ह्या पोळीवर घालून घेणार आहोत. हे पहा, ही पेस्ट ह्या पोळीवर अशी अगदी पातळ आणि एकसारखी पसरून लावायची आहे. सफेद तीळ, सुकं खोबरं आणि धने तव्यावर छान अशी खमंग भाजून घेतल्यामुळे ही पेस्ट चवीला फारच टेस्टी आणि खमंग बनून तयार झाली आहे. हिच्यामुळे ह्या पाटवडीला सुद्धा खाताना फारच छान चव येते. ह्या पारीच्या 3ही कडांपर्यंत ही पेस्ट काठोकाठ लावायची आहे. फक्त एक कड थोडीशी रिकामी ठेवायची आहे. ते का मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता ही जी एक कड आपण थोडीशी सोडून दिली आहे, हिला मी असं अंगठ्याला थोडं थोडं पाणी लावून चपटं करून घेणार आहे आणि ही कड अशी चपटी करून पाण्याने ओली करून घेणार आहे. ह्याच्याने ही जी कड आहे, ही कड ह्या पारीचा रोल तयार केल्यानंतर रोलला व्यवस्थित आणि घट्ट चिटकेल. तर ह्या पारीचा रोल बनवताना सुरुवातीला ह्या पारीची ही एक कड एकदा अशी हळूवार फोल्ड करून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने ह्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. ह्याचा अगदी दाबून दाबून घट्ट रोल बनवायचा नाहीये. बस असा हलक्या हाताने ह्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. शेवटची पाणी लावलेली कड ह्या रोलला व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपला हा पाटवडीचा रोल एकदम परफेक्ट बनून तयार झालाय. या रोलचे मी सुरीने 3 एकसमान भाग कट करून घेणार आहे.
ह्यांना तुम्हाला जसं लहान-मोठ्या साईजमध्ये कट करायचं असेल, तसं तुम्ही ह्यांना लहान-मोठ्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. हे रोलचं मिश्रण जर सुरीला चिटकत असेल, तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचे. मग ह्याचे रोल सुरीने हवे तसे कट करून घ्यायचे. तर हे पहा, इथे आपण हे रोल असे ह्या साईजमध्ये कट करून घेतले. अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या उंड्याचे असेच रोल तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर पहिल्याप्रमाणे मोठा रोल तयार करून कट करायला अवघड जात असेल, तर तुम्ही अशी ह्या लाटलेल्या पारीवर तयार केलेली पेस्ट लावून हिच्या एका कडेला पाण्यामध्ये बोट बुडवून दाबून चपटं आणि ओलं करून घ्यायचंय आणि ह्या पारीला सुरीने अगोदर असं कट करून घ्यायचंय. यानंतर ह्या कट केलेल्या पारीचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. फारच मजेशीर आणि 2 सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ह्या पाटवड्यांचे रोल तयार करून दाखवले. तुम्हाला या दोन्हीपैकी जी पद्धत सोपी वाटत असेल, त्या पद्धतीने तुम्ही हे रोल तयार करून घेऊ शकता. आपले पाटवडीचे रोल बनवेपर्यंत इथे एकीकडे आपला हा रस्सा लो फ्लेमवर छानपैकी उकळून झालाय. हे पहा, याला मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून उकळून घेतल्यामुळे तर्री देखील बघा काय जबरदस्त आली आहे. आणि आपल्या ह्या रश्श्याला रंगसुद्धा फारच छान आलाय. ह्याचा सुगंध तर इथे फारच म्हणजे फारच छान सुटलाय. बस तर आता तयार केलेले पाटवडीचे रोल आपण ह्या रश्श्यात घालून घेणार आहोत. तयार केलेला एक रोल ह्या रश्श्यामध्ये सोडायचा आहे. एकदमच सगळे रोल ह्या रश्श्यामध्ये टाकायचे नाहीये. थोडं थोडं अंतर सोडून ह्यांना ह्या रश्श्यामध्ये टाकायचं आहे. रश्श्यामध्ये सगळे रोल टाकल्यानंतर ह्यांना लगेचच चमच्याने हलवायचं नाहीये, कारण रोलचं बेसनचं आवरण कच्चं असल्यामुळे चमच्याला लागू शकतं. तेव्हा रोल रश्श्यामध्ये घातल्यानंतर ह्याच्यावर अर्धवट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचे. हे पहा, आपले हे रोल सुरुवातीला रश्श्यामध्ये घातल्यानंतर हे रोल पॅनच्या तळाला जाऊन बसले होते. पण आता हे रोल रश्श्यावर तरंगायला लागले. म्हणजेच आपले हे पाटवडीचे रोल ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट शिजून निघाले. एकदम गावरान चवीचा असा आपला हा पाटवडी रस्सा ह्या ठिकाणी तयार झालाय. ह्याला रंग आणि तर्री सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. फारच जबरदस्त असा रंग आणि तर्री आली आपल्या ह्या कालवणाला. बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपला हा अगदी गावरान चवीचा आणि नवीन पद्धतीचा असा हा पाटवडी रस्सा ह्या ठिकाणी अगदी लाजवाब बनून तयार झालाय. याचा सुगंध तर इथे एवढा छान सुटलाय की लगेचच ह्याला गरम गरम भाकरीसोबत खायची इच्छा झालीये. चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत सुद्धा हा पाटवडी रस्सा खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो. बघता क्षणीच तुम्हाला सुद्धा नक्कीच ही रेसिपी बनवून खायचं मन झालं असेल. घरात भाजीला काही नसलं की हा युनिक आणि जबरदस्त चवीचा पाटवडी रस्सा हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. हा पाटवडी रस्सा एवढा टेस्टी बनवून तयार होतो की भाजीला घरात काही असेल तरी तुम्हाला हा पाटवडी रस्सा बनवून खावासा वाटेल. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.